असते तर त्याचा फायदा नसता का झाला? कुणी सांगितलं? तिथे फक्त 2 टेबल मांडली आणि जर नवरा बायको तिथे बसले असतील, कोण सांगेल काय अरे हे काय केलंय असं? आणि काही जण कर्ज काढून करतात. गाऊनसाठी किती पैसा खर्च करतात. नवरदेवाचा जो सूट असतो ना, तो परत वापरू शकतो, तो वापरतो. पण गाऊन परत तुम्ही वापरतात का? किती खर्च? 5 लाखाचा गाऊन आणि 2-2 गाऊन शिवायचे, सकाळी एक आणि संध्याकाळी एक वेगळा. तर ज्या गाऊन मध्ये लग्न लागलंय ना त्या दिवसामध्ये राहतो, संध्याकाळी वेगळा गाऊन घालू नका. आणि किती 10,000ला पण गाऊन मिळतो. आणि 5 लाख जे संपवले आहेत ना ते गेले, परत ते मिळणार नाहीत. आणि गाऊन शिवण्याची पद्धत असा म्हणजे सगळी हा परिसर व्यापून टाकेल असा गाऊन शिवायचा आणि 4-4, 5-5 जण तो गाऊन असा पकडायला. आणि रस्त्यावरून चालताना सगळ्या रस्त्याला म्हणजे सगळा रस्ता साफ, परत झाडू मारायची गरज नाही तिथे. म्हणजे काहीही करायचं. तिथे चर्चमध्ये लग्न लावायला येतात ना, तर तो गाऊनचा घेराव एवढा मोठा आहे, तो नवरदेव बाजूला उभा नाही राहू शकत. मग तो ऍडजस्ट करायला लागतो. एकमेकांची उजवे हात हातात घ्या, तेव्हा असा हात दिला चालेल का लांब करून? शिकायला पाहिजे. आपण कुठे चाललो आहोत आणि कशा प्रकारे आहोत हे शिकायला पाहिजे. बघा मी तुम्हाला का सांगतो, जर का तुम्ही आज सेव्हिंग करून ठेवली, कोरोनामध्ये काय झालं तुम्हाला सांगितलं, हातात 2 पैसे नसले ना का मग त्याची आठवण येईल असा पैसा उधळला. आता मोठं संकट कोणतं येत आहे जगावर माहितीये का? ऑलरेडी आला आहे, बऱ्याच जणांना जाणीव नाही. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हजारो लोकांचे जॉब्स गेले आहेत आणि जाणार आहे. माझं काम रोबोट करणार आहे. काही दिवसापूर्वी अमेझॉन कंपनीने 30,000 आपल्या भारतामध्ये 30,000 लोकांना कामावरून काढला. ही सुरुवात आहे आणि असं हजारो लोकांच्या बाबतीत घडणार आहे. म्हणून आज जर जॉब असेल ना तर सेव्हिंग करून ठेवा, त्याचा फायदा होईल. कुणाकडे मागायला गेले ना लाज वाटते मागायला, कोण पाठीशी उभं नाही राहणार, हे वास्तव आहे. म्हणून सांगतो 2 पैसे जर हातात असतील ना मुलाबाळांच्या कामी येतील, कुटुंब अवलंबण्यासाठीचा फायदा होईल. 10,000चा गाऊन घालून लग्न केलं आणि 5 लाखाचा गाऊन घालून लग्न केलं, 5 लाखामध्ये मोठे आशीर्वाद मिळतात, 10 लाखामध्ये कमी असं होत नाही. काही जण अभिमान आहे, माझ्या मुलाच्या लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी आम्ही 40 लाख रुपये खर्च केले. जे काम 5 लाखामध्ये होतं ना त्याच्यासाठी दुसरे 35 लाख संपवायची गरज नाही. ते जर राहिले ना त्याचा फायदा होईल. मोठेपणा दाखवायला जाऊ नका, भपका करायला जाऊ नका. तुम्हाला माहिती आहे एका लग्नामध्ये एका माणसाने, करोडपती, जेव्हा लग्न होतं ना, एकुलता एक मुलगा सांगते माझ्या लग्नामध्ये सगळ्या गोष्टी नवीन पाहिजे. टेबलापासून, खुर्च्यांपासून, कपड्यांपासून, काटे चमचे, ग्लास, प्लेट सगळं नवीन. या मंडपामध्ये कोणतीही जुनी वस्तू आली नाही पाहिजे. तुझं जेवढं बिल असेल तेवढं घेऊन टाक. उधळपट्टी, पूर्णपणे उधळपट्टी. आणि दुर्दैवाने काही काळानंतर लग्न मोडलं. भपका कुणासाठी? म्हणून वेळीच आपण डोळे उघडले पाहिजेत. आता कोरोनामध्ये ज्यांनी लग्न लावलं, कोणता कार्यक्रम नाही केला, त्यांचं लग्न नाही का? लग्नासाठी मोठा कार्यक्रमच केला पाहिजे असं कोणी सांगितलंय का? म्हणून आपण कसा खर्च करतो ना याला सामाजिक बांधिलकी असते आणि परमेश्वराकडून त्याला निर्बंध आहेत. बायबल वाचा, उघडा आणि वाचा, त्याच्यामधून कळेल की परमेश्वर काय सांगतो आणि आपण कशा प्रकारे आपला पैसा संपवायला पाहिजे. जरी माझा असला सामाजिक बांधिलकीमुळे मी कसा संपवायला पाहिजे हे महत्वाचं आहे. आता आपला हा रविवारचा कार्यक्रम, पारंपरिक कार्यक्रम होता, अतिशय चांगला होता. आता कुठून कुठे चालले आहेत कळत नाही. सोमवारचा कार्यक्रम असतो ज्याला आपण पोसाचा दिवस म्हणतो, तो कार्यक्रम कसा साजरा केला जात होता. मग आता नवरी रविवारी संध्याकाळी नवऱ्याच्या घरी गेली आहे, ती तिथे त्याच्या घरी असते आणि सकाळी नवऱ्याच्या घरी कार्यक्रम असतो. तिथे आता नवरीच्या हातात बांगड्या घालतात. आज घालतात की नाही मला माहिती नाही, ती परंपरा होती.
आणि दुपारी पोसाचा कार्यक्रम असतो. नवरदेवकडून या आपले जे बेसमन असतात त्यांच्याकडून पोस काढला जातो, आई वडिलांकडून, मामाकडून, मावशीकडून, आणि त्याचा तो दुपारचा कार्यक्रम असतो जेवणाचा. म्हणजे ती थँक्सगिव्हिंग पार्टी जवळजवळ असते. आणि मग सोमवारी संध्याकाळी नवरीच्या घरचे लोक नवऱ्याच्या घरी येतात, ज्याला आपण याय म्हणतात, आणि तिथे ते घुमटं वाजवत गाणी बोलत ते जायचे, आणि मग त्या नवरीला आणि नवरदेवाला नवरीच्या घरी घेऊन यायचे, आणि तिथे तो पोसाचा कार्यक्रम व्हायचा. पारंपरिक दृष्टिकोनातून त्याची वेगवेगळी गाणी तिथे गायली जायची, आणि तसा तो होत होता. सोमवारचा कार्यक्रम तो संपला. मंगळवारी सकाळी मांडव मोडला, लग्न संपलं. आज काय चाललंय? आज लग्न असेल ना, त्या वीकमध्ये मीटिंग ठेवली आहे. कुणी ठेवली मीटिंग? कुठली मीटिंग आणि कशासाठी मीटिंग? आणि त्या मीटिंगमध्ये काय होतं? मीटिंगमध्ये टेबल मांडली जातात, त्याच्यावर दारूच्या बाटल्या असतात, खाणं पिणं तिथे होतं, 2-4 असे काय करतील बोलतील, झाली मीटिंग. फक्त कारण पाहिजे. आणि परंपरा झाली आहे आता. जिथे लग्न असतं तिथे मीटिंग ठेवली आहे. आम्हाला पण बोलावतात, आता मीटिंगला याल का? हळदी कुठून आली? मेहंदी कुठून आली? ही आपली परंपरा आहे का? हळदी मेहंदी म्हणजे फक्त सेलिब्रेशनसाठी कारण पाहिजे. मंगळवारी, बुधवारी किंवा गुरुवारी थँक्सगिव्हिंग पार्टी. अरे एवढ्या पार्ट्या झाल्या त्या. अजून कोणती थँक्सगिव्हिंग पार्टी? आणि मग खर्च काढत बसतात ना, मग डोळे वरती जातात. अरे एवढा खर्च झाला, एवढा खर्च झाला, आता बिलं कशी भरायची? काही जण कर्ज काढतात, अजून कर्जबाजारी आहे. एका लग्नामध्ये एका माणसाने संपूर्ण लग्नाच्या कार्यक्रमात स्कॉच वाढली. त्याच्या बाजूचा शेजारी होता ना, तर त्याने केलंय मला पण करायला लागेल. अरे तो श्रीमंत आहे, त्याच्याकडे तसा पैसा आहे, त्याने तो संपवला. तुझ्याकडे आहे का? नाही, मी कर्ज काढून करणार. काढलं कर्ज आणि आजपर्यंत कर्ज वाढत आहे. देवाचे आशीर्वाद आहेत ना, ते राखून ठेवले पाहिजे. परमेश्वर सगळं पाहतो. उलट जी पुंजी असेल त्याच्यातून कोणत्या गरीबाला मदत केली ना, त्याची 10 पटीने जास्त आशीर्वाद मिळते. पण अशी उधळपट्टी केली ना, आशीर्वाद तर मिळणारच नाही, परंतु तिथे उलटा परमेश्वराचा शाप लागू शकतो. कारण जे दान दिलंय ना, त्याचा व्यवस्थित वापर केला नाही. म्हणून या गोष्टी आपण अत्यंत काळजीपूर्वक समजण्याचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता दुसरे किती कार्यक्रम साजरे होतात आपल्याकडे. बर्थडे, पहिला बर्थडे आहे ना, साजरा केला पाहिजे. एक सांगतो 20वा बर्थडे आहे ना, तुम्हाला साजरा करायचा आहे, मग 21वा पण कर, मग 22वा पण कर. कोणी आपल्या वाडवडिलांनी 25वा 50वा कधी साजरा केला होता का? आमच्या आजीला आम्ही सांगितलं तू किती वर्ष दिली, मला काय माहिती सांगते. तिथं वाढदिवस पण तिला माहिती नव्हता. आणि आजकाल काय चाललं आहे, कम्युनियनचा कार्यक्रम कसा करतात, लग्नासारखा. म्हणजे त्या मुलाच्या मनावर आपण काय बिंबवतो. त्यांना कष्ट करायला शिकवणं ही आपली जबाबदारी असते. 2 पैसे कसे कमवायचे आणि ते कसे वाचवायचे असतात, त्यासाठी त्यांनी कसा अभ्यास करायला पाहिजे, कसं पुढे जायला पाहिजे, करिअर ओरिएंटेशन त्यांना कसं द्यायला पाहिजे, मीन्स वर्ल्ड ऑफ कॉम्पिटन्समध्ये त्यांनी कसं उतरायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं AI मुळे हजारो जॉब जाणार आहेत. आता परिस्थिती गंभीर होणार आहे, मग त्यामध्ये ते टिकून राहतील का?